समालोचक इतकं आवडतं की आम्हाला सुद्धा काही गोष्टी आणि काही शब्द शिकायला मिळतात. त्यामुळे खरोखर अप्रतिम आणि सुंदर असं नियोजन आहे. आयोजकांना मनापासून खूप खूप धन्यवाद. खेळाडूंना मनापासूनच्या शुभेच्छा. आणि तुमच्यातील हेच खेळाडू पुन्हा टेनिसचं जरी व्यासपीठ असलं तरी त्यालाही आता राज्यस्तरीय प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे. त्यामुळे माझ्या ग्रामीण भागातला खेळाडू त्या ठिकाणी पोहोचावा अशा शुभेच्छा देतो. आपण जो सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. येस धन्यवाद दादा आणि सर्व मान्यवर पुन्हा एकदा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या असं नसवा आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष असणार आहे. मॅच क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकायला मिळेल. दाखणे गावचा गोड आवाज मनोज उबारे सर यांना इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस थँक्यू. येस धन्यवाद संजय सर. याआधी आपण जो आवाज ऐकत होता संजय सर पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. मॅच क्रमांक 4 ला इथे सुरुवात होईल. षटक क्रमांक पहिला बॉल बॅटची कडा एज अँड टेकन. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. गोल्डन डकचा शिखर ठरलाय निकेश शिंदे. संघांचं लक्ष वेधील आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये लगेचच पाठवायचा आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. येस आपल्याला 2 चेंडूची पॅनल्टी इथे द्यावी लागेल. आपण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये लगेचच पाठवायचा आहे. येस दोन्ही संघांना विनंती असेल. विश्व विवाह सुपरस्टार आणि मित्रप्रेम नागाव. षटकातला पुढचा बॉल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू याही वेळेस मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे अपील केली आहे. यस बॅक टू बॅकचा दुसरा विकेट. चला दोन्ही संघांचा पुन्हा एकदा लक्ष वेधेल. जर आपला 12वा प्रतिनिधी येणाऱ्या 2-3 मिनिटांमध्ये जर समालोचन कक्षामध्ये हजर राहिला नाही तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. येस पहा येणाऱ्या 1 मिनिटामध्ये जर आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये अगर पोहोचला नाही तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. येस विश्वा सुपरस्टार आपला प्रतिनिधी अजूनही समालोचन कक्षामध्ये आला नाहीये. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. षटकातला पुढचा बॉल बहुजवायशीच्या बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला. याच आमचे पंच सिद्धूपाचे आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहे. हा वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाचा चेंडू आहे. नक्कीच अवांतर स्वरूपाच्या चेंडूने एक धाव फलकावरती जोडली गेली. संघाचा श्रीगणेशा मात्र इथं झालाय. या आधीच्या 2 चेंडूचा विचार केला तर अचूक टप्पा लाईन लेन आणि त्याही पलीकडे विचार केला तर 2 महत्वपूर्ण फलंदाजांना मैदानाच्या माघारी परतवलंय. येस न्यू बॅटर अमर शिंदे आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला. षटकातला पुढचा बॉल फुल टॉस पद्धतीचा आडव्या बॅटनं डीप स्कोअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि याही वेळेस बघता बघता चेंडून सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावांसाठी आला हा चौकार. पहा पंच ही वेगळ्या आगळ्या पद्धतीने आपल्याला इशारा देताना पाहायला मिळते. सिद्धूपाजी मॅन फ्रॉम सांगली. षटकातला पुढचा बॉल
यावेळेस पुन्हा एकदा मोठा पट्टा त्याच मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि याही वेळेस एका सिंगल धावेवरती थांबवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील या टायमाला पाहायला मिळालं आणि पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना पाहायला गेलात मित्रांनो तर पुन्हा एकदा लक्ष देईल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके दिले होते. पाहायला गेला तर निकेश शिंदे आणि स्वयं हे 2 खेळाडू अगदी स्वस्तात बाद झाले होते. 6 धावा धावपलकडे आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक चालू असताना अद्याप 4 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा धावपलकडे पाहायला मिळतात. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परशुराम मंदिरे विरुद्ध आदेश खडपे. षटकातला पुढचा बॉल. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला खेळलंय गल्ली रिजन मध्ये आणि चांगली फेकी देखील त्यावेळी झाली होती, परंतु गॅदर मात्र झालं नाही. नक्कीच यावेळेस गॅदर चांगलं केलं असतं ना तर एक मैदानाच्या आतमध्ये वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. एक मोठा फलंदाज होता त्या ठिकाणी परशुराम मंदिरे. नक्कीच यष्टीरक्षकांनी थोडीशी चुकी केली आहे. त्या दरम्यान हा निर्धावच्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. पाहायला गेलं तर चांगली सुरुवात झाली. मित्रप्रेम नागाव या संघाकडून गोलंदाजी करत असताना नक्कीच ज्यावेळी नाणेफेक जिंकला ना त्यावेळी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि या पहिल्या षटकात तरी जर विचार केलात ना तर कुठेतरी तो निर्णय योग्य ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातला पुढचा बॉल कर्णधार आदेशचा. यस खेळ रनवे मध्ये थोडासा बिघडला आहे. पुन्हा एकदा यावं लागेल, पुन्हा एकदा धावावं लागेल आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळावा लागेल, कारण का समोरही पाहायला गेला तर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज परशुराम मंदिरे. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळायचा होता, रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, परंतु संपर्क मात्र याही वेळेस कोणता होत नाही आहे आणि त्या दरम्यान हा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय षटकातला. बघता बघता इथे पहिलं षटक आले संपुष्टात. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आपल्या धावपलकडे पाहायला मिळते ती म्हणजेच 6 धावा. चला थोडं फास्ट घ्यायचंय, सहकार्य करायचंय. गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी पुन्हा एकदा सूचना असेल, आपण सहकार्य करायचंय, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्याआधी ऐकूया एक छोटासा डीजे ओमकार याला. आनंद घेताना पाहायला मिळते आपल्याला या स्पर्धेचे सल्लागार पत्रकार अजयदादा नाडकर आणि त्यांच्या समवेत भरतदादा हे सुद्धा आपल्याला या स्पर्धेचा संपूर्ण आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 ला इथे होते सुरुवात. पहिल्या षटकाखेर 6 धावा दाखल करते आपण पाहताय. येस षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय तो सनील शिर्के. राईट आर्म राऊंड विकेट. षटकातला पहिला बॉल. चांगल्या पद्धतीचा चेंडू पहा. चेंडू पडल्यानंतर अतिशय उसळी घेतली आणि जाऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतला. फलंदाज अमरला बीट करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने झाली आहे. धावसंख्या कुठेतरी थांबलेली आहे. नक्कीच या आधीच्या सामन्याचा विचार केला तर मोठी धावसंख्या उभारली होती, तब्बल 104 धावा आणि त्यांचा पाठलाग करताना तब्बल 100 धावा देखील जमवल्या होत्या आणि यावेळेस पुढे टाकला होता. मोठा फटका खेळला अमरच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक होते तिथे, परंतु क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनून राहावं लागेल. चेंडूने 1 बाउन्स सीमारेषा ओलांडली. 4 धावासाठी अमरच्या बॅटमधून हा पहिला चौकार. अमर आणि परशुराम संघाचा संघनायक ही मैदानात जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ते फलंदाजी करत असताना टीम विश्व विवा सुपरस्टार या संघासाठी
येणाऱ्या या कालावधीत कशा पद्धतीनं फलंदाजी होईल हे देखील पाहणे योग्य असणार आहे. कारण का पाहायला गेलात ना मित्रांनो, तर इथून जो संघ सामना जिंकेल ना त्याचं अस्तित्व मात्र या स्पर्धेत टिकून राहील आणि जो संघ हरेल ना त्याला मात्र इथून माघारी परतावं लागेल. एक मोठी मॅच, चांगली लढत या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळेल, चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळेल. सनील सनील टू परशुराम. राईट आर्म राऊंड विकेट. षटकातला पुढचा बॉल. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंज ऑफ द पेस. चेंडू हवेत आहे. गोलंदाज स्वतः चेंडू खाली आले होते, थोडा फंबल झालं, काही हरकत नाही. बॅकअप त्या ठिकाणी होतं आणि बॅकअपचा खेळाडू होता संघाचा संघनायक आदेश कडपे आणि याने टिपलाय अप्रतिम असा झेल आणि इथे संपलाय परशुराम अंधेरेचा खेळ. डीजे येस, थँक्यू डीजे. येस, आकाश अंधेरी मैदानाच्या आतमध्ये नावे गावाला बिलॉंग करणार एक अजून एक खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाहायला गेला तर प्रथम फलंदाजी करत असताना विश्व सुपरस्टार कुठेतरी मागे पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या पलीकडे विचार केलात ना तर चांगली गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. मग पहिलं षटक आदेशने हाताळलं होतं, त्यानंतर आता दुसरं षटक हाताळण्यासाठी सनील शिर्के आलेत. 4 चेंडू 5 धावा खर्च केल्यात आणि त्याही पलीकडे एक मोठी विकेट घेतली आहे परशुराम सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पॅस, एज अँड टेकन. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का विश्व सुपरस्टार संघाला. येस, थँक्यू डीजे. ऑन हॅट्रिक असणार आहेत. गोलंदाजाचं नाव आहे सनील शिर्के. नो मॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत प्रकाश भोनकर, लोणशी गावाला बिलॉंग करणारे खेळाडू. ऑन हॅट्रिक गोलंदाज सनील कशा पद्धतीचा चेंडू हाताळतील आणि त्याला फेस करेल प्रकाश. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. षटकातला पुढचा बॉल. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळायचं होतं, शरीराचा वेध घेणारा चेंडू ठरला आणि त्या दरम्यान हा निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. बघता बघता इथं दुसरं षटक देखील आलंय संपुष्टात. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच थांबलेली 11 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाखेर 11 धावा धावपलकावरती आपण पाहता आणि त्याही विचार केला तर 4 विकेट्सही गेल्यात फलंदाजी करत असताना विश्व संघाची. चला थोडं फास्ट घ्यायचं विनंती असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आपण सहकार्य करायचं आहे. 25 मिनिटांमध्ये आपली पहिली 5 षटकं आपल्याला इथे संपवायची, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. येस मित्रांनो, आपण पाहताय माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले ग्रामीण खेळाडू सर्व. नक्कीच ग्रामीण विभागातील खेळाडूंना एक मोठं प्लॅटफॉर्म, मोठी संधी निर्माण करून दिली गेली आहे इथं आयोजकांच्या माध्यमातून. आजच्या दिवसात आपण पाहिलं नवीन नवीन तारे सितारे सुपरस्टार देखील आपल्याला मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये आपण अर्धशतक देखील पाहिलं.
महेंद्र अंधेर याच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. गोलंदाज हितेश ढेपे. पहिला बॉल फुलटॉस पद्धतीचा होता, परंतु संपर्क मात्र झाला नाहीये. फलंदाज अमर याला बीट करणारा चेंडू पाळमेला थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावा घेतलाय. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला जातोय. नक्कीच पाहायला गेला तर फलंदाजांचा आत्मविश्वास कुठेतरी स्वतःवरचा कमी झाला इथं पाहायला मिळतो आपल्याला. खराब चेंडूवरती प्रहार नाही येत आहेत. षटकातला पुढचा बॉल यावेळेस सफल झाले. चेंडू आलाय बॅटच्या स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी एक अनोखा फटका. षटकार तिची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. इथून पुढे चांगली धावसंख्या उभारायची असेल तर विश्व विवा सुपरस्टार संघाला. अमर ऑन स्ट्राईक. याही वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. सरळ स्ट्रेट डाऊन 6 धावांसाठी बॅक टू बॅकचा दुसरा सिक्सर. गेलंय पंचांच्या भूमिकेत सिद्धूपाजी आणि या स्पर्धेचं आकर्षण राहिले सिद्धूपाजी. षटकातला पुढचा बॉल पहा. पहिला चेंडू खराब पद्धतीचा होता, तेवढासा फायदा घेता आला नव्हता अमरला, परंतु त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळले. बॅक टू बॅकचे 2 षटकार आले. धावसंख्या झाली ती 23 ऑन स्कोर कार्ड. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये सुद्धा इथे बदल करताना आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या डोक्यावरून टिपमध्ये बॅकअप आहे त्या ठिकाणी, आणि त्या दरम्यान एक सिंगल धावफलकावरती जोडली गेली आहे. प्रकाश आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण अजूनही पाहताय. विश्व विवाह सुपरस्टार संघासाठी फलंदाजी करताना 24 धावा धावफलकावरती अद्याप झाले आहेत. अजूनही विचार केला तर 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे, आणि या 3ऱ्या षटकाचा विचार केलात ना तर 2 चेंडूंचा खेळ देखील बाकी असणार आहे. गोलंदाज हितेश ढेपे. इथून पुढे कमबॅक होईल का, की प्रकाश पुन्हा हल्ला चढवतील. षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट प्रकाश साठी. याही वेळेस पहा थोडस धीम्या गतीनं चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालं, आणि त्याच दरम्यान हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावा घेणारा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता इथे होतीये. इथून पुढे पाहायला गेला तर 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. जरी 2 मोठे फटके आले असले ना तरी सुद्धा कुठेतरी थांबवून ठेवलंय. षटकातला पुढचा चेंडू यावेळेस उजव्या यष्टीच्या पडल्या बाहेर बराचसा बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला चेंडू, आणि त्या दरम्यान हा अवांतर स्वरूपाचा चेंडू ठरतोय. वाईट स्वरूपात एक धावफलकावरती जोडली जाते. 3रं षटक चालू आहे. 25 धावा धावफलकावर अद्याप लगावल्या गेलेत. या पहिल्या इनिंगचा विचार केला तर जवळपास अर्धी इनिंग इथे संपायला आली आहे. षटकातला पुढचा बॉल याही वेळेस हाफ ट्रॅकर होता, त्याला पुल करायचा होता, संपर्क मात्र तेवढासा होत नाही आहे, आणि या दरम्यान निर्धाव चेंडू बघता बघता इथे 3रं षटक आलंय संपूचा. 3ऱ्या षटकाखेर धावसंख्या झाली ती म्हणजेच 25 धावा. 1 मिनिटाचा आपण ड्रेस ब्रेक घेणार आहोत आणि लगेचच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करणार आहोत, आणि त्याआधी ऐकूयात डीजे ओमकार याला.
चला पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष देईल. सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. आजचा दिवस क्रमांक हा 5वा दिवसातली मॅच क्रमांक आपण पाहताय 4थी. चौथ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा सर्व ऑनलाईन जोडलेल्या युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांचे सुद्धा सहर्ष स्वागत असेल. स्पर्धेच्या वतीनं 3 षटकांचा इथे खेळ झालाय. धावसंख्या धावपालकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 25 धावा. चौथं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक हाताळण्यासाठी संघाचा संघनायक आदेश खडपे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पहिला बॉल म्हणून एक सिंगल धाव धावपालकर जोडली गेले. नक्कीच ऑन स्ट्राईक प्रकाश आलेत. प्रकाशांचा विचार केलात ना आजच्या संपूर्ण दिवसामध्ये तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा प्रकाशाने 4 चेंडू फेस केले होते. 3 चेंडू निर्धाव पद्धतीचे डॉट बॉल होते आणि चौथ्या चेंडूवरती माघारी परतवलं होतं. आणि या सामन्याचा विचार केलात ना या सामन्यामध्ये सुद्धा समीकरण तसंच पद्धतीचं काहीतरी आहे. अद्याप प्रकाश यांनी 3 चेंडू फेस केलेत आणि एकही धाव घेण्यात त्यांना यश आलं नाही आहे. नक्कीच हीच कुठेतरी पाहायला गेलात ना थोडीशी बॅकफुटला जाणारी बाब ठरली आहे विश्व विपा सुपरस्टार संघासाठी. फलंदाजांकडून फलंदाजी होत नाही आहे. इथून पुढे विचार करायला गेलात ना तर चांगली फलंदाजी करावं लागेल. प्रकाशला देखील कमबॅक करावा लागेल इथून पुढे. परंतु समोरही तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहताय संघाचा संघनायक आदेश. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट आदेशचा प्रकाशसाठी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्याही वेळेस कव्हर रिजनमध्ये चेंडू खेळला गेला. एक सिंगल धाव धावपलकावरती पुन्हा एकदा जोडली जाते. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात म्हणजे पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने षटकाची सुरुवात झाली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या या संघासाठी. अद्याप या आधीच्या षटकाचा विचार केलात ना तर 14 धावा आल्या होत्या आणि त्या पलीकडे विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आदेशनं चांगली गोलंदाजी केली होती. 6 धावा खर्च केल्या आणि त्याही पलीकडे 2 महत्त्वपूर्ण फलंदाजाला माघारी परतवलं होतं. तोच आदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हाफ ट्रॅकर बॅटची वरची कडा लागले. लॉंग स्टॉप रिजनला 1 2 का 3 परत चेंडूनं सीमारेषा ओलांडली. 4 धावांसाठी आला अमरच्या बॅटमध्ये अजून एक चौकार. एकतीस धावा आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर वैयक्तिक 28 धावांची खेळी करतोय अमर शिंदे मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम उनेगाव डावखुरी आताचा हा फलंदाज 28 वैयक्तिक धावांची खेळी करतोय. संघाची धावसंख्या झाली 31. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय त्या ठिकाणी आणि क्विक सिंगल देखील धावपलकावरती येताना पाहायला मिळाले. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळालं आहे अमरच्या माध्यमातून. ज्यावेळी एखादा मोठा फटका येतोय चौकार येतो त्यानंतर एक सिंगल धाव देखील घेतली जाते. परंतु पाहायला गेलात ना तर त्याच्या समवेत असणाऱ्या फलंदाजाची साथ मात्र त्याला तेवढी मिळत नाही आहे. षटकातला पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आलाय प्रकाशच्या बॅट म्हणून. चेंडू बराच काळ हवेत असे क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली आणि याही वेळेस प्रकाशला माघारी परतवलं. अद्यापचा धक्का क्रमांक 5वा. नाव आहे तोही मैदानाच्या बाहेर आपल्याला डान्स करताना पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलात तर मित्रांनो या स्पर्धेच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून अक्षरशः तो इथे हजेर लावतो. नावे गावातील हा प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने डीपला क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नरला चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी देखील त्या दरम्यान पाहायला मिळते आणि एका धावेवरती थांबवलंय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय प्रशांत बेंडखळे.
नक्कीच हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. षटक क्रमांक इथे चौथा आले संपुष्टात. चांगली आणि कंजूस गोलंदाजी म्हणायला काहीच हरकत नाही. आदेश खडपे याने केली आहे. फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केल्या आणि त्याही पलीकडे विचार केला तर एक विकेटही आले. पहिले षटक सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. संघाची धावसंख्या 33 धावा. नक्कीच मित्रांनो 33 आकड्याचा विचार केला तर भारताचा एक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्याकडे पाहायला जातो, कारण का त्याचा जर्सी नंबर सुद्धा 33 आहे आणि तीच धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते. 4 षटकाअखेर 33 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे या पहिल्या इनिंग मध्ये. आपण पाहता एका बाजूला विश्वविवाह सुपरस्टार ते त्यांच्या विरुद्ध मित्रप्रेम नागाव या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहताय. येस, गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय बदल. नागाव गावला बिलॉंग करणारा खेळाडू साहिल शिर्के मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 5 वाताळण्यासाठी 33 धावा आपण पाहताय 4 षटकाच्या समाप्तीनंतर. ऑन स्ट्राईक प्रशांत बेंडखळे. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट कनेक्शन प्रॉपर आहे आणि यावेळेस फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय दणदणीत खणखणीत षटकार या सिद्धू पाजूंच्या स्टाईल मध्ये. पहा आमच्या भाऊला हलक्यात घेऊ नका. यावेळेस सुद्धा मैदानात प्रशांत उर्फ भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि एक मोठा फटका देखील त्याच्या बॅट मधून आलाय. साहिल शिर्के पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला गेलाय. 39 धावा धावपल करते आपण पाहताय. प्रथम फलंदाजी करत असताना विश्वविवाह सुपरस्टार हा संघ. दुपारचं सत्र चालू आहे. उन्हाचा तडाखा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या तडाख्यामध्ये भाऊची फलंदाजी कशा पद्धतीने होईल ना हे देखील महत्वपूर्ण असणार आहे. षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेन. यावेळेस संपर्क होत नाही आहे आणि त्या दरम्यान हा निर्धाव पद्धतीचा चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. नक्कीच कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचा साहिल शिर्के. षटकातला पुढचा बॉल पुढे टाकला होता. यावेळेस मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या डोक्यावरून चेंडून सीमारेषा ओलांडली आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये 6 धावांसाठी हा षटकार. आतमध्ये काय घडतंय, कभी खुशी कभी गम कभी तेरी कभी मेरी. एक निर्धाव चेंडू त्यानंतर एक षटकार, एक निर्धाव चेंडू, एक षटकार. येणारा चेंडू कशा पद्धतीचा असेल. यस, येणारा चेंडू असणार हे फलंदाजाला माघारी परतवणारा प्रशांत बेंडखळे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ज्यांचं नाव आहे आर्यन शिर्के. 4 चेंडूंचा अद्याप खेळ झाला. या 5व्या षटकामध्ये 2 मोठे फटके आणि त्या पलीकडे प्रशांत सारख्या महत्वपूर्ण फलंदाजाला बाहेर मैदानाच्या पाठवले गेले. साहिल शिर्के कमबॅक केला. इथून 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल तेही देखील पाहायला मिळेल आपल्याला. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर त्याला पोल केलंय. फाईन लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना देखील प्रेक्षक बनून राहावं लागेल. चेंडून सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावांसाठी आलाय. अजून एक हा चौकार.
नक्कीच पाहायला गेला तर साहिलने कमबॅक देखील केला परंतु धावाही खर्च केल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा आप ट्रॅकर बॅटची आतली काढा लागली आहे. यावेळेस तिथे क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेग रिजन मध्ये. एक सिंगल धावपलकृती जोडली जाते आहे. या एकेरीनं संघाचं अर्धशतक झालंय. 50 धावा धावपलकृती आपण पाहताय. षटक क्रमांक 5 व इथं आलंय संपुष्टात. पाहायला गेला तर या सामन्यातलं याच्या मॅच मधलं थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. 17 धावा तब्बल खर्च केल्या साहिल या गोलंदाजाने. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं. चला लगेचच पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करायची आहे. नक्कीच आपण पाहताय माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व. पुन्हा एकदा सर्व जोडले गेलेल्या प्रेक्षक वर्गाचे या स्पर्धेच्या वतीने मान्यवरांचे सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. आजचा दिवस क्रमांक 5वा. नक्कीच पाहायला गेलात तर ही स्पर्धा अर्धवट संपत आली. अजूनही अर्धा भाग बाकी आहे. पाहायला गेलात तर रविवारच्या दिवसात आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या मॅचेस मोठे सुपरस्टार देखील या मैदानावरती आपल्याला उतरताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहता आपण गोलंदाज जय खडपे मॅन फ्रॉम नागाव. शेवटचं अंतिम आणि स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी त्याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. संघाची धावसंख्या 50 या आकड्यावरती थांबली आहे. आर्यन आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटकातला पहिला बॉल. हाफ ट्रॅकर त्यावरती मोठा प्रहार केला. चेंडू बराच काळ हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली आणि चांगला झेल टिपलाय आणि यावेळेस संपला अजून एक फलंदाजाचा खेळ. आर्यन शिर्के मैदानाच्या बाहेर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज शिंदे. येणाऱ्या चेंडू असतील 5. संघाची धावसंख्या झाली 50. कशा पद्धतीने येणारे 5 चेंडू हाताळले जातील अद्याप विचार केला तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिले या सामन्यामध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकर बॅटची कडा लागली आहे. फाईन लेग रिजन मध्ये चेंडून दन 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 करत सीमा रेषा ओलांडली आहे. 4 धावांसाठी आल्या चौकार. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी जय. गोलंदाजी मार्कवर पाहता आपण जय याला शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी जय आलेत. पहिल्या 2 चेंडूवरती 1 विकेट्स आणि 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस पुढे टाकलाय त्याला सुद्धा खोदून काढलाय. मोठा फटका आलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा ओलांडली आहे. 7 धावांसाठी आलाय. बिग हिट सिक्सर. मध्ये आले आणि मैदानावरती आपलं राज दाखवलंय त्यांनी. तब्बल 2 चेंडूमध्ये 1 षटकार आणि चौकारच्या साह्यानं 10 धावा आपल्या संघासाठी जमवल्यात आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचली ती 60 या आकड्यावरती. 60 धावा अद्याप आपण धावपलकावरती पाहताय. अजून हे 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे या पहिल्या इनिंग मध्ये. इथून पुढे कमबॅक होईल का गोलंदाजाचा. षटकातला पुढचा बॉल. याही वेळेस मोठा फटका आलाय. समोरच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय वेगाने आले होते आणि त्या दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या इथं पूर्ण होताना पाहायला मिळाल्या.
क्षेत्ररक्षक होते विराट, चांगलं क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच मित्रांनो चांगली बाब राहिली की 2 धावा आपल्या संघासाठी इथे नक्कीच अडवल्या गेल्यात. या दुहेरीच्या साह्यानं 62 धावा दाखल करते पाहताय आपण. नक्कीच या आधीच्या षटकामध्ये ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती ना अमर, तो मात्र कुठेतरी स्ट्रायकिंग पासून असून आपल्याला दूर राहताना पाहायला मिळतोय. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस हा ट्रॅकर पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्यांच्याही डोक्यावरून 1 बाउन्स चेंडून सीमारेषा ओलांडली. 4 धावांसाठी 4-4-4. राजने काय केलं तर मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा जमावल्या. षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. त्यावेळेस मोठा फटका आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क ते एवढासा होत नाही आहे. त्या दरम्यान एक क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सरी एक धाव आहे का आमच्यापर्यंत निर्णय कळवायचा आहे. विकेटचा आहे रनआउट स्वरूपात. यस, ही एकही धाव नसणार आहे या ठिकाणी. रनआउट स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. 6वं षटक आलं इथे संपुष्टात. 6व्या षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 66 या आकड्यावरती. विजयासाठी 67 धावांची गरज असणार आहे. या उत्तरार्धाच्या इनिंगमध्ये 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा पद्धतीनं फलंदाजी होईल, कशा पद्धतीनं गोलंदाजी होईल ना, हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याआधी समालोचन कक्षामध्ये आपण करूयात बदल. माणगावचा एक गोड आणि बुलंद आवाज ऐकूया संजयजी शिंदे सर यांना. आणि तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले ग्रामीण खेळाडू सर्व. थँक्यू. डी से ओमकार. आपण पाहतोय पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगचं हे 2024 भव्य आणि दिव्य पर्व आपण पाहतोय. त्याच दरम्यानच्या कालावधीमध्ये व्यासपीठावरती आपल्याला पाहा मिळत आहेत सागरजी उभारे इथे उपस्थित झाले. त्यांचा आपण विनंती करूयात आपण व्यासपीठावरती या शुभ सन्मान आपण त्यांचं करूयात. मी विनंती करतो नंदू शेठ वाडवल आपल्या शुभ हाताने आपण सन्माननीय सागर शेठ उभारे यांचा शुभ सन्मान आपण करूयात. त्यांचाही संघ आपल्याला पाहा मिळतो सांची 11 सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. याच कॅमेरामॅनला विनंती करूयात आपण व्यासपीठाकडे कॅमेरा मूव्ह करायचा आहे आणि त्यांचं आपण करतोय या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान. एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि सध्याच्या घडीला या संपूर्ण आठवड्यामध्ये फक्त आणि फक्त एकच चर्चा आहे, ती संपूर्ण गावागावामध्ये संपूर्ण नाक्यानाक्यामध्ये कोणाच्या मग हॉटेलमध्ये
बसलेले असेल, कोणी रिक्षातून प्रवास करत असेल, परंतु चर्चा ही फक्त या स्पर्धेची राहिली आहे. कारण या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 70,000 रुपये व आकर्षित करणारं करंडक आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय या स्पर्धेसाठी जी मालिकावीर आहे ना, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द सिरीज, त्यासाठी आपल्याला बाईक हेही लक्ष वेधताना पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी आपण पाहतोय ती म्हणजे सायकल आहेत. आणि विजेता संघ मालक हे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. कारण का संघ मालकांसाठी इतकं मोठं पारितोषिक मला वाटत नाही की कुठे माणगाव तालुक्यामध्ये अद्यापपर्यंत पाहायला मिळालं. बऱ्याचशा वेळेला आपण त्यांच्यासाठी फ्रीज पाहतो किंवा मग अन्य काही टॉवर फॅन असतील किंवा कूलर असतील तसे पारितोषिके असतात. परंतु यासाठी आपण पाहतोय विजेता संघ मालकांसाठी ही सोन्याची चैन आहे. आता ते किती तोल्याची आहे ती येणाऱ्या रविवारच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये येस अर्धा तोल्याची चैन आपल्याला ती पाहणार आहे, पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे गोल्ड चैन. येस सर, आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. येस, मॅच क्रमांक आपण पाहतोय चौथी मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगच्या खेळाला इथून पुढे सुरुवात होतीये. 67 धावसंख्येचा करायचा इथून पाठलाग. बाउंड ट्रॅक वरती जलद गतीचा वेगवान गोलंदाज प्रशांत बेनकले मैदानाच्या आतमध्ये. ओहो, पहिला बॉल आपण पाहतोय, टिप्पा पडल्यानंतर पाहतोय अगदी वाईटचा इशारा येताना पाहायला मिळतोय. वाईट साठी इथे रिव्ह्यू नसणार आहे याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. त्यामुळे हा बॉल इथे वाईट स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते म्हणजे आदेश कडपे मान फ्रॉम नागाव आणि त्याचबरोबर आपण पाहतोय प्रशांत उभारे. पुढचा बॉल लोबो बुलटॉस होता, आडव्या बॅटने केलेला फटका अक्रॉस द लाईन अलॉंग द विथ कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय वेगानं. बुलेट शॉट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर दर्जेदार चौकार. त्याने अगदी स्वॅगचे स्वागत केलंय प्रशांत यांचं. पहिला बॉल होता आणि त्याच वेळेला आपण पाहायला गेलं तर अगदी अक्रॉस द लाईन केलेला फटका. लोवर फुल टॉस वेगानं बॅट फिरवली होती आणि 4 धावांसाठी चौकाराला षटका देईल. पुढचा बॉल आपण पाहतोय बरेचसे सफल झाले होते. अगदी गडबडीच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न राहिला होता आणि त्याच वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण विवा विश्वास सुपरस्टार या टीमचं पाहायला गेलं तर अगदी निकेश आणि परशुराम आले होते. त्यांना खातं ओपन करता आलं नाही. त्याचनंतर मग पाहायला गेलं तर अगदी स्वयं शिकवून आले, त्यांनीही खातं ओपन केलं नाही. परंतु त्याच्यानंतर अमर शिंदेने डावाला आकार दिला आणि राज शिंदे यांनी शेवट गोड करताना पाहायला मिळालं. आणि त्याच्यामध्ये त्याने टीमची धावसंख्या ही आपल्याला 66 पाहायला मिळाली आणि इथून पुढे पाठलाग करायचा आहे 67 धावसंख्येचा. याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण केलंय हवाई सफर करणारा आसमानी टोला आदेश कडपेच्या बॅट मधून दमदार षटकार. थँक्यू. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. टीमची धावसंख्या दबोगवरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली ती म्हणजे 11. या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या. आदेश कडपेची बॅट बोलायला लागली आहे. नागाव गावाला बिलॉंग करणारा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आघाडीचा बॅटर. याही वेळेला आपण पाहतोय चांगला खोलात टाकला होता बॉल. त्याही वेळेला खोदायचं होतं आणि ऑन साईडला पाठवायचं होतं, परंतु तेवढीशी टायमिंग झाली नाही. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. स्ट्राईक इथून पुढे रोटेट झाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ही धप्पावरती पाहायला मिळाली ती म्हणजे 12. या आकड्यावरती टीमची धावसंख्या ही धप्पावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आघाडीला आलेली जोडी आदेश कडपे आणि त्याचबरोबर प्रशांत
उभारे मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे स्ट्रायकिंग एंडला असतील. बांडेरी पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावरती आहे. षटकातील आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने थांबलेत, स्वतःला कुठेतरी थांबवले. रनवे मध्ये बिघाड होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागणार आहे आणि इथून आता कशा पद्धतीचे विकेट्स किंवा मग डॉट बॉल हे इथून पुढे घ्यावे लागतील. धावा तितक्यासं नाही आहेत. आपण मागच्याही मॅच मध्ये पाहिलं. पुढचा बॉल कोलटप्प्याचा बॉल, याही वेळेला आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल वेगाने चाललाय. रेस लागली आहे. याही बॉल मिळणार नाहीये डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणखीन एक प्रशांत उबारेच्या बॅट मधून आता दमदार चौकार. संपूर्ण दिवसभराचा विचार केला तर प्रशांत तितकेसे असरदार आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. जेवढी त्यांच्यामध्ये क्षमता आहे ते आज आपल्याला या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये अद्यापपर्यंत पाहायला मिळत नाहीये. बरेचसे महाग ठरताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती आपण पाहतोय. 16 रन विदाउट लॉस. याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण केले ऑन साइडला. फटका चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर आहे आणि त्याही वेळेला आपण पाहतोय हाई बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक 4 चौकार. थँक्यू. चला विनंती असणार आपण त्वरित इथून पुढे मॅचला सुरुवात करायची आहे. 6 बॉलच्या अखेरीस टीमची धावसंख्या ही धाबावरती पाहायला मिळते. वेगानं पुढे गेली ती म्हणजे 20 या आकड्यावरती. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि अगदी पहिल्या 6 बॉलवरती 20 धावा आल्यानंतर आता इथून पुढे 30 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 47 धावसंख्येची. 30 बॉल 47 ची गरज आहे. पहिलं षटक अगदी महाग ठरताना पाहायला मिळालं, परंतु इथून पुढे आता कमबॅक कशा पद्धतीने करतील तेही पाहावं लागणार आहे. चला विनंती असणारी आपण थोडीशी घाई करा. मॅचला पुन्हा एकदा लगेच इथून पुढे सुरुवात करायची आहे, कारण की याच्यानंतर आपल्याला दोन्ही मॅच कव्हर करायचे आणि तेही 6 षटकांचे कसे होतील त्याच्याकडेही आपण जास्तीचं लक्ष देणार आहोत आणि त्या कारणानं थोडीशी आपण घाई मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. होणे गावाला बिलॉंग करणारे निकेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी इथून पुढे आता कमबॅक करतील का तेही पाहावं लागणार आहे. पहिला बॉल आपण पाहतो याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वा क्लासिकल ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळाला. हाई बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार चौकार. हंगामामध्ये आपण एक गाणं ऐकलं, अगदी फरदीन काझीवरती प्रस्तुत केलेलं एक गाणं या यंदाच्या हंगामामध्ये इथे लॉन्च केलंय आणि ही गाणं आता चर्चेत राहील. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच फार महत्वाची आहे. मॅच क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका साईडला आपण पाहतोय विवा विश्वास सुपरस्टार आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आपण पाहतोय मित्रप्रेम 11 नागाव. हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि अद्यापपर्यंत चांगल्या स्थितीवरती येऊन थांबलाय. ओहो, यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. यावेळेला हलक्यातून फक्त ग्लान्स केले, ढकलून काढले. 30 सर्कलमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ही धापकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 धावा. सुरुवात दमदार झाली आहे. प्रशांतने देखील चांगली साथ दिली आहे. त्याच्याही बॅटमधून 2 चौकार आले आणि त्याचबरोबर आदेश
आदेश कडबेच्या बॅट मधून आपला पाय मिळेल 2 चौकार आणि 1 षटकार. चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं अद्यापर्यंत प्रगतीपथावरती पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल याही वेळी आपण पाहतोय अकुट टप्प्याचा थोडासा बॉल होता. गुडलेस पावरवर टप्पा पडल्यानंतर अगदी पाहतोय शरीरयष्टीचा वेध घेणारा आणि त्याच पलीकडे तितक्याचं टायमिंग झालं नाही. एक सिंगल याही वेळीला येताना पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या तपकावरती पोहोचली ती म्हणजे 26 या आकड्यावरती आपण पाहतोय. 26 स्पर्धेचा 5वा दिवस. 4 कॅप्टन 4 संघ मालक हे आपल्याला मिळालेत पहिल्या 4 दिवसामध्ये. आज 5वा संघ कोणता असेल त्यासाठी चाललेला मॅचेस. हो यावेळेला क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. OUT बॅटर आउट. धक्का इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. चला थोडीशी घाई करा. टीम मीटिंग आपण घेऊ नका. मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन. न्यू बॅटर मैदानात बॅटने खेळला फटका. वॅकेंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. साठी 33 धाव संख्येची गरज. इथून पुढे मॅच बाकी असणार आहे. 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 मध्ये धावा बनवायचे 33. चला टीम मीटिंग घेऊ नका विनंती असणार आहे. पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन विवा विश्वास सुपरस्टार या टीमचं. आपण पुन्हा एकदा फिल्डिंग युनिट सजवून घ्यायचंय. 3 षटकानंतर आपण ब्रेक घेणार आहोत. चला आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळणार आहोत. जिथे मॅचला इथून पुढे सुरुवात करणार आहोत. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 आपण थरार पाहतोय. दिवस क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मॅच क्रमांक 34 चालू आहे. जिथे सेकंड इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि धावा बनवायच्या होत्या त्या म्हणजे 67 आणि 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी
बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे मित्रप्रेम 11 नागाव आणि पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 34 धावा त्यांनी अद्यापपर्यंत बनवल्यात. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅकवरती संघाचे कर्णधार टीम कॅप्टन परशुराम अंधेरे बाउंड ट्रॅकवरती येताना पाहायला मिळतील. समोर आपण पाहतोय प्रशांत उबारे आहेत, भावेश कोरपे आहेत मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल 33 धावसंख्येची गरज, त्यातील पहिला बॉल. हो पहिला बॉल आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. अशाच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे जर इथून पुढे मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर. कारण का पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर 17च्या सरासरीने बॅटिंग झाल्या आणि त्यामध्ये चौकारांचा समावेश हा आपल्याला बराचसा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल ओव्हर पिच होता, त्याच्या समोरच्या दिशेने खेळून काढलाय. आउटस्टँडिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रशांत उबारेच्या बॅट मधून हा पहिला षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या बघायला पाहायला मिळाली ती म्हणजे 40 आकड्यावरती. इथून पुढे 27 ची गरज आहे. 22 बॉलचा खेळ बाकी आहे. याही वेळेला हाफ ट्रॅकर वा शॉट ऑफ द आफ्टरनून लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे. व्यासपीठावरती बसलेले संपूर्ण मान्यवर त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आले कारण का बैलगाड्यांचे प्रेमी आहेत ते. आणि आज जर पाहायला गेलात तर पुसेगाव इथे सातारा जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या शर्यती पाहण्यासाठी माणगाव तालुक्यामधून जवळपास जर आपण पाहिलं ना तर 100 ते 150 लोक अगदी त्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळाले. त्यामध्ये गोरेगाव विभाग असेल, लोणेर विभाग असेल, जावळी गावातून काही जण गेलेत, खांदाड गावातून काही जण गेलेत, कळमजे गावातून काही जण गेलेत, नवघर गावातून काही जण गेलेत. बऱ्याचशा स्टेटस आणि स्टोरीवरती आता आपल्याला पुसेगावचं चित्र हे पाहायला मिळालं बैलगाडा प्रेमी. परंतु आम्ही पाहतोय आम्ही टेनिस बॉल क्रिकेटचे प्रेमी आहोत. आम्ही अजूनही इथे मैदानावरती आहोत. त्यांना आपल्याला मॅच बघायची आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ इथे पाहायचा आहे आणि एक दर्जेदार स्पर्धा मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पाहतोय. याही वेळेला आप ट्रॅकर होता फक्त दिशा देण्याचं काम केलंय. पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळाडू तिथे आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथून पुढे आपल्याला करताना पाहायला मिळाले. 2 धावा तिथे धावून काढल्या गेल्या. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या धाबकावरती पाहायला मिळाली जाऊन पोहोचली ती म्हणजे 50 आकड्यावरती 50 रन. इथून पुढे जिंकण्यासाठी फक्त गरज आहे ती म्हणजे 17 धावसंख्येची. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे तिसरं. अद्यापपर्यंत आपण पाहतोय बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 5. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे. ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल. हो अगदी टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग होताना बाहेर मिळाला. डॉट बॉल आलाय परंतु इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजे 17 धावसंख्येची. अद्यापपर्यंत बॅटिंग करणारा संघ मित्रप्रेम 11 नागाव संघाने 1 विकेट गमावल्यानंतर टीमची धावसंख्या ही 50 या आकड्यावरती आपण पाहतोय. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत अगदी 2 मिनिटाचा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जोडणार आहोत. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा एक दर्जेदार स्पर्धा MGPL 2024. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. डीजे
तरी आहे, संगमरवरांसाठी देखील चैन आहे, परंतु प्रेक्षक वर्ग येतात आणि त्यांचाही विचार आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीने इथे केला गेला आहे. प्रेक्षक वर्गांसाठी लकी ड्रॉ आपण पाहणार आहोत. ज्या लकी ड्रॉमध्ये आपण पाहणार होते म्हणजे एक मोठं असं ॲक्वा ब्रँडेड कंपनीचा आणि त्याचबरोबर एक सोन्याची अंगठी तीही आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहणार आहोत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी अगदी ₹50 फक्त कूपन आहे. ते व्यासपीठावरती या, परचेस करा आणि आपलं नशीब आजवा आणि जर आपलं नशिबात असेल तर तुम्हाला फायनलच्या दिवशी शेवटच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे उपस्थित राहावं लागेल आणि ते तुम्हाला बक्षीस इथे तुम्हाला देताना पहा मिळतील. सोन्याची अंगठी आणि त्याचबरोबर ॲक्वा ब्रँडेड कंपनीचं तेही प्रेक्षक वर्गांसाठी असणार आहे. याची देखील पुन्हा एकदा आपण नोंद घ्यायची आहे. सभा मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक 4 चालू आहे. जिथे 18 मध्ये 17 बनवायचे आहेत आणि बाउंड ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय विघवली गावाला बिलॉंग करणारे प्रशांत बेंडगले भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समोर आपण पाहतोय प्रशांत उभारे अंबरले गावचे खेळाडू आणि एका साईडला भावेश कोरपे पहेलगावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 18 बॉल 17ची गरज. षटकातील पहिला बॉल. हो, पहिला बॉल आपण पाहिला, अगदी वेगवान पाहायला मिळाला. आउटसाइड डॉप टाकण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये वाईड यॉर्कर पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. अशा डॉट बॉलची आता गरज असणार ते म्हणजे विवा विश्वास सुपरस्टार या टीमला. परंतु 66 धावा या मैदानावरती दुपारच्या सत्रामध्ये अगदी पुरेसा आहेत का, तेही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. हो, यावेळेला पाहतोय वॉट अ शॉट. परफेक्ट टायमिंग होता, परंतु अगेन्स्ट द विंड डायरेक्शन खेळल्यामुळे हा बॉल तिथे अडला गेला आणि त्याच वेळेला कॅच पकडली गेली. लॉंग ऑफला टिपलाय जेल संपलाय प्रशांत उबारेचा खेळ. धक्का क्रमांक 2 इथून पुढे बाद. विनंती असणार आहे, पुन्हा एकदा आपण टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती असणार आहे. आपण कॅप्टन आणि बॉलरने चर्चा केलं तर ठीक आहे, परंतु सर्वजण एकत्र येणं वेळ फार आपल्याकडे कमी आहे आणि ही आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. त्यामुळे विनंती असणार आपण थोडीशी घाई करा, मॅचला सुरुवात करून घ्या आणि त्याचबरोबर या स्पर्धेकरिता अगदी शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून सन्माननीय कॅबिनेट मंत्री बरेचसे गोगावले साहेब देखील आपल्याला येताना पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर सन्माननीय कॅबिनेट मंत्री आदिताई तटकरे या सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये हजेरी लावताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे शेवटचा आणि अंतिम दिवस हा फार महत्वाचा असणार आहे. जवळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल झालाय. जय खडपे मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्या बॉलवरती आक्रमकता पाहायला मिळाली, इरादे स्पष्ट केले आणि याही वेळेला बॉलला पाठवून दिलं डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी इट्स आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. येस, थँक्यू. आणि षटकार आल्यानंतर टीमची धावसंख्या बघतो माहिती जाऊन पोहोचली ती म्हणजे 56 या आकड्यावरती. 56 ऑन अ स्कोर कार्ड. याही वेळेला आपण पाहतोय वा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला फटका. मागच्या वेळेला ताकद पाहायला मिळाली, या वेळेला आपण पाहिलं तर कलात्मकता पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला ढकलून काढलं. 2 धावा इथून पुढे धावून काढल्यानंतर टीमची धावसंख्या ही धाबावरती पाहायला मिळाली म्हणजे 58 या आकड्यावरती. 58 67 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग. इथून पुढे 9ची गरज असणार आहे. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे आपण पाहतोय 4थं अद्याप प्रगतीपथावरती. आव्हानाला अगदी सोपं केलंय. येस, केतन भोसलेकर यांना देखील इन्व्हाइट करूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थोड्याच वेळात आपण टॉस करणार आहोत. आयपीएल आपण पाहतोय आउटसाइड डॉप टाकण्याचा प्रयत्न, बराचसा बाहेर टप्पा पडल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा येताना मिळाला. 14 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी फक्त 8 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये येऊन थांबली. कुठेतरी थोडस नाराज आपल्याला पाहायला मिळतील परशुराम वांदे आणि त्यांची संपूर्ण टीम. जसं परफॉर्मन्स हवा होता तसं परफॉर्मन्स तितकासा झाला नाहीये आणि त्या कारणे अशा स्थितीमध्ये आपल्याला हा संघ मैदानाच्या आतमध्ये सापडताना पाहायला मिळाला.
पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय वेगाने बॉल हाताळला गेला होता. एक धाव तिथे घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न असेल का तेही पाहावं लागणार आहे. थांबवलंय. भावेश यांचा कॉल होता तिथे थांबवलं आणि याही वेळेला आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल घेतली गेली. टीमची धावसंख्या 60 पाहतोय. इथून पुढे जिंकण्यासाठी गरज असणारी ती म्हणजे 7 धावसंख्येची. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची इथून पुढे गरज आहे. गोलंदाजी करत असताना टीम मित्रप्रेम 11 नागाव संघाने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. ऑलमोस्ट 5 सर्व गोलंदाजांना विकेट मिळाली. फक्त इथेच टेपे यांना विकेट नाही मिळाली आणि बाकीच्या सर्व गोलंदाजांना विकेट मिळताना पाहायला मिळाली. त्या कारणाने 66 धावांवरती रोखलं गेलं होतं आणि आता मात्र षटक क्रमांक 14 इथून पुढे आले संपुष्टात. टीमची धावसंख्या 60 पाहतोय. 12 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 7 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. मॅच क्रमांक 34 चालू आहे. इथून पुढे मॅच क्रमांक 5 असेल आणि त्याच्यानंतर मग मॅच क्रमांक 6वी ती महत्वाची असणार आहे. क्वालिफायरची मॅच असणार आहे आणि तो 5वा संघ हा कोणता असेल आजच्या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील तेही पाहावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5वा हाताळण्यासाठी रवी टेंबे लोणेरे गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 12 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय ती फक्त आणि फक्त गरज असणारी ती म्हणजे 7. 12 मध्ये 7 धावा बनवायचे आहेत आणि या स्पर्धेमधील पुढची मॅच खेळायची आहे त्यासाठीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉल 7 ची गरज. रवी टेंबे बाउंड ट्रॅक वरती. त्यातील पहिला बॉल आपल्याला हाताळताना पाहायला मिळतील. चला थोडीशी घाई करा. लगेच मॅचला इथून पुढे सुरुवात आपण करून घेऊयात. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल असेल. 12 बॉल 7 ची गरज. पहिला बॉल बॅकफुटला आले. पंच केलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढले. बॉल वेगाने धावतात खेळाडू मिळणार नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 चौकार. येस थँक्यू. चौकाराला इथून पुढे 3 धावसंख्येची गरज असणार आहे फक्त. याही वेळेला आपण पाहतोय बॅकफुट पंच केलाय. त्याही वेळेला खेळाडू तिथे बॉल अडवला गेलाय. प्रकाश तिथे होते. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर वैभवजी टेंबे यांना विनंती असणार आपण व्यासपीठावरती या. नंदू शेट वाडवल आपली वाट बघतायत तर विनंती असणार आहे वैभव दादा आपण या. आणि त्याचबरोबर विवा कॉलेजचे प्राचार्य योगेश रानबरे सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. परंतु थोडेसे कुठेतरी नाराज असतील कारण की त्यांचा संघ अगदी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत नाही आणि अशा पद्धतीने भावेशच्या बॅट मधून आपला पाहायला मिळाला. हा विनिंग स्ट्रोक येताना पाहायला मिळेल. 4 धावांसाठी हा चौकार आलाय आणि अशा पद्धतीने टीम आपण पाहतोय मित्रप्रेम 11 नागाव संघ या मॅच मध्ये विजयी होताना पाहायला मिळतोय. आपण टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे सागर शेठ उभारे यांच्या शुभ हाताने आपण टॉस